हॅपी बर्थडे टू यू म्हणते आणि तुम जो हजारो साल म्हणते आणि साल के दिन हो 50,000. आता त्याचं आयुष्य दुःखानं भरलेलं असेल आणि त्याला जर तुम्ही म्हटले साल के दिन हो 50,000 ते जर दिवस मोजत असेल तर मला सांगा 50,000 झाल्यावर परवडेल का त्याला? इथं पावलो पावली जर दुःख कोणाला भेटत असेल आणि 50,000 आयुष्य काय करायचं त्यांना? आणि म्हणून त्या गुरुजींनी सांगितलं पांढरा उंदीर दिवसाचं प्रतीक आहे. दिवसही थांबत नाही कोणासाठी, रात्रही थांबत नाही कोणासाठी. आणि तो मगर म्हणजे जो आहे मृत्यू आहे. आणि जे मध होता ते मध म्हणजे जीवन आहे बघा. आणि त्या मधाला आनंदमय जीवनासारखं आपण या जीवनाला त्या मधासारखं वापरलं पाहिजे. म्हणजे आनंदाने भरलेलं जीवन आपलं असायला पाहिजे. प्रसन्न राहता आलं पाहिजे आपल्याला. दुःख प्रत्येकाच्या वाट्याला आहे. जसं त्या व्यक्तीच्या वाट्याला मगर रूपी दुःख होतं आणि हत्ती रूपी दुःख होतं, उंदीर रूपी दुःख होतं. पण मध जसा पडत होता ती व्यक्ती प्रसन्न होत होती की नाही? तसंच आपण सुद्धा बघा जे दुःख आहे त्या दुःखाला इग्नोर करता आलं पाहिजे. आणि जे सुख आहे ते सुख आपल्याला घेता आलं पाहिजे. आनंदाने राहता आलं पाहिजे. बऱ्याचदा सगळं काही आपल्याकडे असते पण आपल्याला त्याची किंमत नसते बघा. असते काय? बऱ्याचदा असं असते बघा, सगळं काही आपल्याकडे असते पण त्याची किंमत नसते आपल्याला. म्हणून भगवंताने सांगितलंय या जीवनाचा सदुपयोग करण्यासाठी जे म्हणून काही आपल्याला मिळालंय त्याच्यामध्ये समाधान मानण्याचा प्रयत्न केला पाहिजे. संतुष्टी परमं धन असं भगवंताचं एक वचन आहे बघा. काय म्हणाले भगवान? संतुष्टी परमं धन. भगवंताला विचारलं, भगवान गृहस्थ लोकांच्या साठी सर्वात मोठं धन कोणतं आहे? त्यावर आपले भगवान म्हणाले की